त्यांच्याविषयी फार असं म्हणजे जे विरोधक आहेत ते असं म्हणतात की त्यांनी माफी मागून सुटका केली. 50 वर्ष ही जगाच्या इतिहासात पहिली अशी गोष्ट झाली आहे की 50 वर्ष 25 वर्ष अशी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि 50 वर्ष अंदमानला. बरं, ते अंदमानला नुसतं आपलं जायचं आणि म्हणजे चार भित्तीत जायचं असं नाही, त्यांना तो कोलू वगैरे फिरवावं लागायचं, ते सगळं होतं. कोलू आणि ते वेगवेगळी शिक्षा होत्या अशा वरती साखळटण्यातून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किंवा मागे असे हँडकफ्सला ते असं बांधून असं या शिक्षा त्यांना होत्या. ही अशी 50 वर्ष त्यांना शिक्षा होती. 50 वर्ष तुम्ही तिकडे जाणार, त्यापेक्षा काहीही करून त्यांच्या हातापाय पडून तुम्ही सुटका करून घ्या आणि परत तुम्ही हे करा. ही स्ट्रॅटेजी असते ॲक्च्युली. स्वाभाविकपणे त्यापेक्षा आपण कसंही करून आपण सुटका करून घेऊया, परत आपण भले मग भारताच्या बाहेर पळून जाऊया, कसंही करूया, आपण लढा उभारू शकतो. आणि कुठेही सावरकरांनी त्याच्यात माफी हा शब्द लिहिलाच नाही आहे. सावरकरांनी स्पष्ट म्हटलंय की मला जर शब्द सोडणार नसाल तर माझ्याबरोबर सगळे इतर क्रांतिकारक त्यांना तुम्ही सोडा, तेवढा आनंद मलाही होईल. तेव्हा पण ते म्हणजे ब्रिटिश जो कायदा होता त्याच्यात पण हे सगळे तेव्हा होतेच ते कायदे सगळे की एखाद्याला पकडला गेलं त्याला जामीन म्हणा किंवा ते आता जामीनवर असं म्हणणार नाही तेवढं, पण त्याला पिटिशन हे करण्याची त्याला त्याच्यात त्यांच्या घटनेमध्ये तरतूद होती तेव्हा. आणि त्याचा त्यांनी सावरकरांना फक्त फायदा घेतला आहे. हे लोकांना माहिती नसतं, हे कोणाला माहिती नव्हतं की ठीक आहे बाबा चुकलो मी परत करणार नाही. ती त्यांच्या कायद्यामध्ये तरतूद होती, त्या तरतुदीचा सावरकरांनी फायदा घेतला आहे. बरं, सावरकरांनी एकट्याने असं कुठेही हे केलं नाही, भरपूर सगळे क्रांतिकारकांनी माफी मागितली आहे. भगतसिंगांनी पण माफी मागितली, आपल्याला माहिती नसेल. भगतसिंगांनी पण एक पत्र लिहिलं ब्रिटिशांना की मला चुकलो, मला माफ करा, मी परत पडणार नाही. पण शेवटी ते ऐकलं, त्यांना फाशीची शिक्षा त्यांनी कन्फर्म केली. सगळ्यांनी अगदी जवळ टिळकांनी मागितली माफी. 1912 साली टिळकांना 1908 साली अटक केली, 14 साली टिळक सुटणार होते. त्यांनी 12 साली टिळकांनी माफी मागितली आहे की नाही मी माफी मागतो, परत मी नाही पडणार वगैरे. बरेचसे बंगाली क्रांतिकारकांनी माफी, सचिंद्रनाथ सन्याल म्हणून क्रांतिकारक होते सावरकरांचे सहकारी, त्यांनी पण माफी मागितली आहे. आपले कॉम्रेड डांगे म्हणजे मिरत जो हे झाला 1925 सालचा मिरत खटला जो होता त्याच्यात कॉम्रेड डांगेने माफी मागितली आहे परत त्याच्यात पण, की मी परत तुमच्या ह्याच्यात मी पडणार नाही. हे सगळं खोटं होतं, खरं नव्हतं. माफी मागितली म्हणजे माफी त्यांच्या तरतूद होती कायद्यामध्ये, काही नाहीच आहे त्याच्यात. प्रत्येक रिव्होल्युशनरी माफी मागितली आहे. इनफॅक्ट गांधीजींचं तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. 42 सालचा जो लढा होता क्विट इंडिया मुवमेंट, 44 साली गांधीजींनी स्पष्ट शब्दाची माफी मागितली नाही, पण गांधीजींना अपोलॉजी असं त्यांनी शब्द प्रयोग केला, अपोलॉजिया. आणि आय डिसऑन दिस मुवमेंट, म्हणजे माझं ते दायित्व मी नाकारतो असं गांधींनी स्पष्ट सांगितलं त्या रिपोर्टमध्ये. तो पण आपल्याकडे पत्र आहे एक ते.